हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही कोणालाच कधीच फोटो फ्रेम्स देणार नाही. का? फोटो फ्रेम्सच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने काच, प्लास्टिक आणि लाकूड वापरलं जातं. हेच प्लास्टिक डिस्पोज व्हायला शेकडो वर्ष लागतात आणि हे दीर्घकालीन पृथ्वीवर पडून राहतं. काच उत्पादनासाठी हाय टेम्परेचर लागतं, ज्यामुळे जास्त ऊर्जा लागते आणि ज्याच्यामुळे CO2 चे एमिशन जास्त होतं. लाकडी फ्रेम्स बनवण्यासाठी जंगलतोड केली जाते आणि ज्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय फ्रेम्स बनवण्यासाठी जी रसायनं आणि रंग वापरले जातात ते पर्यावरणासाठी प्रचंड हानिकारक असतात. वापर झाल्यानंतर ह्या फ्रेम्स योग्य रीतीने रिसायकल किंवा ह्यांची विल्हेवाट न लावल्यास या पर्यावरणाला खूप धोका पोहोचवू शकतात. हा त्रास टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर रिसायकल्ड मटेरियल पासून बनवलेल्या फ्रेम्स, बायोडिग्रेडेबल फ्रेम्स आणि डिजिटल फोटो फ्रेम्स ह्याचा वापर आपण करू शकतो. ह्यामुळे पर्यावरणाचा धोका थोडासा कमी होईल. यापुढे कोणाला कधी फ्रेम्स देताना पर्यावरणाचा विचार नक्की करा. पर्यावरण पूरक पर्याय निवडा आणि अशा रील्ससाठी फॉलो करा इतिपूर्णमला.